हॅलो, गुड मॉर्निंग. तर आत्ता आम्ही चाललो तयार होऊन आत्ताच्या स्कूलमध्ये. म्हणजे आमच्या इथे तर आमच्या इथे जवळ एक प्ले स्कूल आहे, तर तिथे मला इन्फॉर्मेशन काढायची आहे. म्हणजे जर पटलं तर मग अथांगला त्याच स्कूलमध्ये टाकू असा विचार करते. तर आता मी अथांगलासुद्धा घेऊन चालले. ॲक्च्युली आज अथांगला न्यावं असं काही नाही आहे, पण त्याला सांभाळायला इथे कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे मग त्यालासुद्धा घेऊन जाते. तिथे बघते कसं काय त्यांची प्रोसिजर वगैरे आहे, फी वगैरे किती आहे ते बघूया आणि नंतर मग ठरवायचं. जायचं ना शाळेत? जायचं काय शाळेत? चला असा फोटो काढू. काढला 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 काढला. आता आमच्या शाळेत जाऊन आलो. आता इथे पेप्सी खात बसलाय दारात, पण शाळा काय बंद होती, उन्हाळ्याची सुट्टी पडल्या बहुतेक, आम्हाला माहिती नव्हतं. तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊन आली. आता कॉल करून विचारेन कसं काय होतं ते. तर आता आम्ही चाललो आहे बचत गटाच्या मीटिंगला. आता इकडे चालतो आहे, दिसतोय का? अथांग चालतो आहे, मी पण चालते. दुपारची बस वगैरे पण काही नसतं आणि कंटाळा येतो खरं तर, नको वाटतं. कारण की आता अथांगच्या झोपेचा पण वेळ झालेला आहे आणि त्याला अर्ध्या झोपेतून उठवून मी नेते, असं त्यासाठी खूप वाईट वाटतं. पण काय करणार, कधी कधी असं वाटतं की 2 पैसे आपण कमवण्यासाठी, बचत करण्यासाठी वगैरे पोरांचं म्हणजे त्याचं सगळं झोपेचं वगैरे सगळ्याचं मूड खराब होऊन जातो त्याचा आणि रडत रडत येत असतो. त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. पण ठीक आहे, आता काही इलाज नाही त्याला. चलो, तसा बचत गटातल्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या आता तयार झालेल्या, आता जुळलेल्या, तर त्या खूप चांगल्या आहेत, सांभाळून घेतात. आता ॲक्च्युली मीटिंग आहे 2ची, आता वाजते 3 आणि 3 वाजता मी जाते. तर हो, आणि मला देतात सवलत, लहान मुलगा आहे म्हणून जरा उशिरा येईल. तर असं चालले आहे मी. आता 3 वाजता पोचायला अजून 10-15 मिनटं तरी जातील. चलो. तर इथे माझा जो काय अवतार आहे तो इग्नोर करा, कारण की मला स्वतःकडे बघायला अजिबात वेळ नव्हता. मीटिंगवरून आले, थोडाफार घरातला केर कचरा वगैरे केला, त्यानंतर अथांगचा थोडा अभ्यास घेतला, दिवाबत्ती वगैरे केली आणि इथे मी अथांगला मॅगी शिजवून देत होते, कारण की त्याला भूक लागली होती म्हणून मग त्याच्यासाठी मॅगी शिजवली आहे. वरण आणि भात माझा झालेला होता आणि भाजीचा काहीच ऑप्शन दिसत नव्हता, म्हणून मग मी हे बटाटे उकडून घेतले होते आणि त्याची मी तिखट भाजी करणार होते, कारण की पिवळी भाजी आमच्याकडे कोणाला अजिबात आवडत नाही. तर भाजीसाठीची पूर्ण तयारी मी इथे करून घेतलेली. कांदा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला होता, कोथिंबीरसुद्धा धुवून बारीक चिरून घेतलेली आणि बटाटे इथे सोलून घेत होते मी. मग भाजीसुद्धा पटकन फोडणीला देऊन घेतली. कढईकडे बघू नका, माझ्या कढई इतकी घाण नाही आहे, पण जे काल आम्ही वड्यांचा बेत केला होता, तर वड्यांसाठी मी हे या कढईमध्ये तळले होते, तर त्यामुळे ही कढई इतकी चिकट झालेली आणि त्यामध्ये जे थोडंसं तेल होतं, म्हटलं ह्याच कढईत भाजी करून घ्यावी. तर पहिल्यांदा तेल मस्त तापून घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, त्यात कांदा आणि टोमॅटोसुद्धा टाकला, ते सुद्धा छान असं परतून घेतल्यानंतर टाकले आपले घरातले मसाले, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ, आणि हे मिक्स करून मग बटाटासुद्धा त्यामध्ये टाकून आणि कोथिंबीर टाकली आणि छान अशी एक वाफ काढली. तर त्याला सगळं जेवण झालेलं होतं, ओटासुद्धा आवरून झालेला होता. अथांगसाठीचं गरम पाणी जे तापून मी गॅसवरच ठेवलेलं. भांडी नंतर घासेन म्हटलं, कारण आत्ता मला एक ब्लाऊजसुद्धा शिवायचा होता, जो की मला उद्या सकाळी द्यायचा, म्हणजे एका रात्रीत मला ब्लाऊज कंप्लीट करायचं होतं. अथांगचं इथं रुसणं फुगणं चालू होतं, तर चला म्हटलं, जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता, कारण 8 वाजले होते आणि ब्लाऊज माझं कटिंगसुद्धा करून झालेलं नव्हतं. तर चला, आता आजचा व्हिडिओ हा एवढाच इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.